नमस्कार मंडळी. आज आमच्या शेफ मास्टर तर्फे विशेष प्रोग्राम चाललेला आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आहे चपात्याचं पीठ. इकडे मम्मी आमचे गोळे लाटलेले. हे बघा, हे आहेत मास्टर. सकाळी साऊथ इंडियन डिश खाऊ घातल्यात आणि हे असतात साऊथलाच. नॉर्थ आहे का साऊथ आहे? तुम्ही राहिला कुठं होतो? मास्टर कुठं आहो? मास्टर कुठं आहो तुम्ही? साऊथला आहो. त्यामुळे साऊथ इंडियन डिश. हे बघा, हे आहे मसाला. सध्या बनवत आहेत परोठे, आलू के परोठे. अजून काही बनवलं नाही, तर फक्त तयारी चालली आहे. इकडं तवा ठेवलेला आहे आता. बघून घ्या. ही काही साऊथ इंडियन डिश नाही, ही आहे पंजाबी डिश. तशी खरं तर परोठे ही काही साऊथ इंडियाला चालत नाही. हा, तूप ती नंतर करू तुपाची. आपल्याला पप्पा नाही खात तूप. तूप आहे, सगळं आहे. तूप बघा काय काय लागतंय. तूप आणि काय काय लय काय काय लागतं हो. मास्टर लोक म्हणलं ना, लय अवघड काम आहे. खायला चांगलं भेटतंय, पण जरा दम काढा की जरा. वय थोडं जरा आमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला क्लिअरिटी नाही, त्यामुळे जरा मुंग्या दिसले आता. बरं का, समजून घ्या सगळे. आता दमन नाही, तेवढं तापते ती शेगडी. इलेक्ट्रिक शेगडी आहे. फुल मास्टर शेफ आहेत बरं का. बिर्याणी असं नाद करायचं नाही. बिर्याणीचा चिकन तंदुरी बिर्याणी सगळं बनवतात, पण खायलाच कधी भेटत नाही आम्हाला. का करावं? हे आज दिवस कोण उजडलाय काय माहीत. सकाळी साऊथ इंडियन भेटलं, आता पंजाबी डिश भेटलेली आहे खायला संध्याकाळी. आपण को 1.5 पराठ लागताय. 10 एवढं माणसं किती जण आपण? आपल्याला तर 1.5च लागतंय बस. 1.5 मध्ये फुल होतो आपण. हम 1.5 खात आहे. आता तवा तापलेला आहे. एक टाकलं की दाखवतो तुम्हाला कसा होत आहे. टेस्ट बी बघायची आपल्याला. भाजी खाऊन बघितली आहे, पण भाजी तर चांगली आहे. आता तूप आणायचे बनवायला, तर तूप लावायचे त्याला. अशा प्रकारे पहिला परोठा तयार पडलाय. आता ते भाजलेला आहे. भाजलं की आपण टेस्ट करून मग कमेंट करू कसा झालाय काय नाही. हां, मग टेस्ट बघा लागते. मग मास्टरची खरी कलाकारी कळते आहे. आमची मम्मी शिकलेली आहे का इथं परोठा करायला. काय भाजते का आज ते बघू. एक भाजा टेस्ट दाखवायचे. तुझा फोन पण घेऊन ये आणि ते तुपाचं पण घेऊन ये. मग बघा कसा फुगलेला आहे परोठा. कलर काही दिसणंच गेलाय त्याच्यावर. इथं लाईटीची जरा कम करताय. इथं ट्यूबच बसवा लागणार आहे का नाही, म्हणजे दिसतंय क्लिअर. दिसणंच गेलं इकडून. आम्हाला हाटलात कसला दिलं तर जाडच्या जाड परोठा. इतर असं जरा पातळ तर वाटला जरा चांगलं. तरी आमचं तर असलं फुगलेलं बी नव्हतं, नुसतं चपटत दिलं तर आम्हाला खायला हॉटेलमध्ये. तर नाव सांगू शकत नाही एडिओमध्ये. तिथं पुन्हा कोण खायला जायचं नाही. परोठा स्पेशल हे रायता आहे. रायता हे बघा, रायता सगळं मटेरियल लागते. दिसलं का? हे बघा, हे रायता इडली के साथ रायता. अपना सॉरी, परोठे के साथ रायता. बाबू काय माग पहिला परोठा भाजलाय. झाला बघा पहिला परोठा. हे बघा परोठा.
वाईट टेस्ट करू का मग आता मास्टर टेस्ट करतो कसं झालाय आता रायता काय घेत ना हेच बघतो खाऊ लईच गरम आहे खूप गरम आहे खूप गरम लजीज झाला एकदम लजीज मस्त झालाय बरं का टेस्ट मस्त झाली आहे तिखट बिकट झाले मस्त वेगळे आहेत बरं का मास्टर चांगलं बनवल्यात नाहीतर काय काही बघ की तर चांगलं बनल्यात चांगलं बनवून खाऊ घातल्यात बरं का टेस्ट आहे बरं का हाताला मास्टरच्या ते मांजर ताणते लय ताप द्यायला इथं कशाला झाकण ठेवल्याची मग मंडळी आता बघतो टेस्ट हां काय पप्पा खायच्यात तसं खातात तसंच मला तडका बिडका काय लागत नाही त्याला त्या ह्याला काय राय त्याला तडका मारायचे म्हण आता मी तडका मारतो टेस्ट तर मस्त झाली आहे दुसरा परोठा फुगला बघा तो का हो का असं फुगावं लागतंय परोठा कसा आहे हां फुगताय का असं परोठा नुसतं चपट्या देतात हॉटेलमध्ये खायला परोठे आणि तुम्ही त्याला परोठा म्हणता लय एवढे लोक आता बस झालं आता हे खायचा टाईम आहे आता गरम गरम त्यामुळे व्हिडिओ बंद करतो आता मी तोंडा दिसणार तुझं